जागा वाटपावरून काही ठिकाणी घोडं अडलेलं आहे, काही ठिकाणी नाराजी आहे. बघूया या सगळ्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. दिल्लीतील बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जागा वाटपाबाबत 3 ते 4 तास बैठक झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 2 अंकी, राष्ट्रवादीला 1 अंकी तर उर्वरित जागा भाजपा लढवणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा देखील 2 ते 3 दिवसात केली जाणार असल्याचं समजतंय. यामध्ये भाजपला 34 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा तर अजित पवारांना 4 जागा मिळणार आहेत. दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे. 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे. जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो. जागा वाटपाचा तेढा कदापि सुटणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष सगळ्याच्या सर्व 48 जागा लुबाडायला बसलेली आहेत. त्यामुळे ह्या गद्दार गटांना, दोन्ही गद्दार गटांना त्यांची जागा दाखवून स्वतःचं अस्तित्व भाजप निर्माण करेल. उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदेंनी मोठी रिस्क घेतली आहे. मात्र आता जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेला मोठी तडजोड करावी लागणार असल्याचं बोललं जात आहे, कारण शिवसेनेची काही तिकीटं कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाणार. शिंदेंच्या शिवसेनेला काही उमेदवार बदलण्याचा सल्ला. सध्याच्या 13 पैकी 10 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार. शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या 10 जागांपैकी काही ठिकाणी वेगळ्या चेहऱ्यांची शक्यता. विजयी होऊ शकतील अशांनाच उमेदवारीचा सल्ला. काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला 5-6 जागा मिळतील, राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही. आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या, त्या चर्चा आता त्याला पूर्ण विराम 1-2 दिवसात मिळून जाईल. एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे. 6.5 जागा मिळतात त्यांना. 6.5 जागा म्हणजे ते आमच्यातून फुटून गेले त्यांना, आणि जे शरद पवार साहेबांकडनं फुटून गेले त्यांना 6.5 म्हणजे 13 जागा त्यांनी देण्याचं नक्की केलं. आमच्यामधून फुटून गेले त्या लोकांबद्दल बोललो की किती मोठी घोडचूक केली. आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांचे समर्थक हळूच कानात येऊन मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान झालं खूप मोठं. 2019 मध्ये युतीमध्ये शिवसेनेनं 23 जागा तर भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या. मात्र फुटीनंतर शिवसेनेची ताकद 2 गटात विभागली गेली आहे. त्यामुळे आता गेल्या वेळीच्या तुलनेत शिवसेनेला जागा वाटपात 13 जागांचा घाटा होताना दिसतोय. शिंदेंच्या शिवसेनेकडील 13 पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे निवडणूक लढवणार नाहीयेत. संजय निरुपम भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पालघर. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपामधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती. बुलढाणा मतदारसंघासाठी भाजपा आग्रही आहे. आमदार श्वेता महाले, विजयराज शिंदेंच्या नावाची चर्चा आहे. नाशिक, रामटेक आणि कोल्हापूर यापैकी 1 जागा भाजपाकडे जाणार. कोल्हापुरात शाहू महाराजांविरोधात समरजित सिंह घाटगेंच्या नावाची चर्चा. जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. 2019 मध्ये राष्ट्रवादीनं 4 जागांवर बाजी मारली होती. सध्या तटकरेंच्या रूपानं अजित पवारांकडे एकच खासदार आहे. शिरूर, बारामती, रायगड, परभणी या जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तर सातारा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती. सातारा मिळणार नसल्यानं त्या बदल्यात माढ्याची जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. अमित शहाजी पूर्ण त्या सोप्यावर झोपलेले आहेत. मग काठावर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे दिसतात आहेत आणि अजित पवार एकदम ते काठाच्याही बाहेर चालले गेलेले आहेत. परवाच्या राज्यसभेतही आपण पाहिलं भाजपचे लोक पासिंग बांधून होते, पण आयात केलेल्यांना संधी देऊन टाकली. आलेल्या लोकांना मंत्रिमंडळात समावेश करून टाकलं आणि मग अशा लोकांना मंत्रिमंडळात घेऊन या पद्धतीचा उद्रेक जो झालेला आहे भाजपमध्ये तो थांबवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करत असेल. त्याच्यामुळे यांना पूर्ण जागाच या बीजेपीने कव्हर केली आणि यांना कोपऱ्यात टाकलं, अशा पद्धतीचं तो कार्टून होतं.
जे भाजपासोबत आले त्यांचा योग्य न्याय केला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस वेळोवेळी देत आहेत. त्यामुळे आता जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काय न्याय होणार, दोन्ही पक्षांना तो न्याय मान्य होणार का, हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.